आपल्या सगळ्यांचे आमचे विचार अशोक पवार पक्षाचे पदाधिकारी प्रकाश मिस्त्री, जगदेव शेवाळे, देवीदाजी भन्साळी, के कांचन, माधवांना काळगड, संजय सासव, राजेंद्र सासव, विलासराव दळंजे, विलास काका जमसे, प्रसूक्षेत गुजर, वैभव फाशी, अन्य सगळे व्यासपीठावरचे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, आत्ताच अशोकरावांनी सांगितलं की मी जास्तीत जास्त बोलावं. तुम्हाला काय होतं चालेल वाजायला. माझा हा असा काहीतरी 8वा दिवस आहे. ही सुरुवात केली नागपूरपासून आणि नागपूरला गाडीमध्ये बसून 2-3 सभा केल्या, मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी वर्ध्याला गेलो, तिथल्या सभा आटोपल्या. तिसऱ्या दिवशी अमरावतीला गेलो, तिथल्याही सभा आटोपल्या. बुलढाण्याला गेलो, तिथेही काम आटोपलं. नांदेडला गेलो, तिथून परभणीला आलो, तिथून बीडला आलो, तिथून जालन्याला आलो, तिथून औरंगाबादला आलो, तिथून जळगावला गेलो, तिथून पुण्याला गेलो, तिथून नाशिकला गेलो आणि आता आठवत नाही आणखीन कुठे गेलो. आणि कालच माझ्या 7 सभा आहे. लोक सांगतात बोला, पण 7 सभा बोलायच्या नंतर घशातून वाटेल काय होतं नंतर कळतं. पण आनंद आहे. कालच पुणे जिल्ह्यामध्ये 3 सभा झाल्या. जुन्नर, आंबेगाव आणि चिंचवडच्या भागामध्ये. मला हे सांगायला आनंद असतो. प्रचंड उपस्थिती, हजारोच्या संख्येने उपस्थिती. आणि त्या उपस्थितीचं वैशिष्ट्य असं, 3 प्रकारचे लोक. एक प्रचंड संख्येनं महिला, प्रचंड संख्येने तरुण आणि प्रचंड संख्येने वडील आहेत. आणि तास बसतात, विचार ऐकतात आणि सांगत असतात मला की तुम्ही काही चिंता करू नका, महाराष्ट्र योग्य रस्ता द्यायचा, ही जी तुमची अपेक्षा आहे त्याची पूर्तता आम्ही करू. आणि तेच चित्र आज या ठिकाणी बघायला दिसते. राजशाहीला मी कधी आलो तर आठवत नाही, पण रावसाहेब दादा होते त्यावेळी नक्की आलेलो असतो, त्यांच्या घरी गेलेलो असतो. आणि त्या काळामध्ये या तालुक्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची सगळी जबाबदारी रावसाहेब दादा यांच्या खांद्यावर होती. आणि एखादा गावाचा ज्येष्ठ लहान थोरांना बरोबर घेऊन कसं काम करतो याचा आदर्श त्यांनी आपल्या आयुष्यावर दाखवला. जे जे काही करता येईल ते केलं. तो कारखाना उभा करायचा प्रश्न असो, तालुक्यातील पाण्याचा प्रश्न असो, त्या प्रत्येक गोष्टीवर अतिशय जागृती त्यांनी सतत दाखवली. आणि आज रासायला आल्याच्या नंतर पहिल्यांदा त्यांचं स्मरण करणं हे माझं कर्तव्य समजतो आणि त्यांनी माझ्या भाषणाची सुरुवात केली. निवडणुका या
गेल्या 6 महिन्यापासून पाहतोय. देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. एक प्रकारे परीक्षा होती आपल्या सगळ्यांची. कारण त्या निवडणुकीमध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक भूमिका लोकांच्या समोर मांडली. नरेंद्र मोदी जाईल त्या ठिकाणी लोकांना सांगत होते की या निवडणुकीमध्ये माझे 400 खासदार निवडून द्या. आणि असं झालं. जे चालायचं असला, मंत्रिमंडळ चालवायचं असलं, लोकसभेमध्ये कारभार करता यावं असं वाटत असलं तर 300 खासदार असले ते काम करता येतं. नरसिंहराव देशाचे प्रधानमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री होतो. आणि तेव्हा आम्हा सगळ्यांची संख्या ही 300च्या आत होती. पण 5 वर्ष काम केलं, देशाचे प्रश्न सोडवले. असं हे शक्य असताना 400 हा आकडा हे ग्रस्त पुन्हा का असायचं. आणि नंतर आमच्या लक्षामध्ये आलं की या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली. आणि त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर त्यासाठी अधिक संख्येची गरज आहे. आणि म्हणून 400ची मागणी जी त्यांची होती त्याच्यामध्ये आम्हाला शंका ही आली की या देशाच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये काहीतरी बदल करण्याचा विचार त्यांचा दिसतोय. या देशाच्या गावाच्या गरीब माणसाचा जो अधिकार आहे मताचा, तोच टाटांच्या कुटुंबाचं कुणी असेल, विहिरांच्या कुटुंबाचं कुणी असेल, त्याचाही मताचा अधिकार तोच आहे. आणि ही भूमिका डॉक्टर आंबेडकरांनी घेतली. कदाचित त्याच्यामध्ये बदल करण्याचा विचार कोणाच्या मनात आला असेल आणि त्यासाठी 400ची मागणी त्यांनी लोकांच्या समोर केली. आणि असंच होतं. आम्ही दिल्लीमध्ये भेटलो. एक बैठक बोलवली. पहिल्यांदा माझ्या घरी बोलवली आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी बोलवली. त्या बैठकीला सोनिया गांधी होते, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ते त्या ठिकाणी होते. समाजवादी पक्षाचे नेते यादव त्या ठिकाणी होते. दक्षिणेचे राज्य तामिळनाडू त्याचे मुख्यमंत्री होते. खाली केरळचे मुख्यमंत्री तिथं होते. त्याचबरोबर कलकत्त्याच्या राज्याच्या मुख्यमंत्री बिहारच्या त्याही तिथं होतं. आणि सगळ्यांनी बसून हा निकाल घेतला चर्चा करून की ज्या अर्थी 400 जागाची मागणी आहे त्याचा अर्थ स्वच्छ आहे की या देशाच्या घटनेमध्ये काही फेरफार करावं असा प्रकारचा डाव आहे. आणि तो हाणून फाडायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एक व्हावं लागेल. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदींना एवढी संख्या न मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. याच्यामध्ये निवडणूक झाली. महाराष्ट्रात वेगळं चित्र. 5 वर्षाच्या पूर्वी महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा काँग्रेस पक्षाचा 1 खासदार, राष्ट्रवादीचे 4 आले. त्याचे 2 पुढे दिले असते. त्याचा 1 तुम्हीच निवडलेला. इतकी कमी संख्या होती. आणि असं तर मोदींना आवडायचं. अरे फार आम्ही लोकांनी थोड्या लोकांच्याशी संपर्क साधला, सुसंवाद साधला, गरज काय हे सांगितलं. आणि मला तुमचा अभिमान असतो की तुम्ही जास्तीत जास्त खासदार निवडून दे. आणि तुम्ही येईलच नाही, पण या महाराष्ट्राने 48 खासदारांची जागा असताना 30-31 खासदार या महाराष्ट्राने आपल्याला निवडून दिले. हेच चित्र देशाच्या अनेक राज्यामध्ये झाले
आणि स्थिती ही झाली, कुणीही घटना बदलू शकत नाही. हा अधिकार तुमच्यासारख्या कोट्यावधी लोकांचा आहे आणि त्या अधिकारावर कुणी अतिक्रमण करत असेल तर आम्ही जागे आहोत. आम्ही हे करून घेऊ शकत नाही, देणार नाही. आणि त्याचा परिणाम मोदी साहेबांना हे काम करता आले. ठीक आहे, त्यांच्याकडे खासदार जास्त होते, ते राज्य करतायत, माझी काही त्याला चिंता नाही. चिंता मला ही आहे की सत्ता हातात आल्याच्या नंतर त्या सत्तेचा वापर कसा करायचा आणि कुणासाठी करायचा. आज काय अवस्था देशामध्ये, एवढ्या मोठ्या संख्येनं भगिनी इथं बस. महाराष्ट्रामध्ये राज्य बदललं, निवडणुकीमध्ये फटका बसला हे कळलं, काहीतरी नवीन नवीन योजना काढल्या. त्याची सुरुवात महिलांच्यापासून. सांगितलं की आम्ही आता लाडकी बहीण आमची आणणार. चांगली गोष्ट आहे. बहिणीच्यासाठी सरकार काही करणार असेल तर मला काही दुःख नाही, मला आनंद आहे. हे सांगतात लाडकी बहीण, माझ्या हातात सत्ता होती, किती गोष्टी मी केल्या. या सगळ्या हिंदुस्थानामध्ये जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, साखर कारखाना असो, गावची सोसायटी असो, पंचायत गावची ग्रामपंचायत असो, महिलांना अधिकार कोण दिले? पहिल्यांदा कोण दिले? पहिल्यांदा महाराष्ट्राने दिले, नंतर फादरने ठराव झाला आणि नंतर लोकसभेनं तो ठराव करून त्या ठिकाणी दिले. आपल्याकडे कायदा आम्ही केला, त्या कायद्याला विरोध झाला. कायदा काय होता? मला आठवतं, मी मुख्यमंत्री होतो, मंत्रिमंडळाची बैठक घेतली, विधानसभेचं अधिवेशन चालू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये एक नवीन कायदा करायचा प्रस्ताव मी मंत्रिमंडळात मांडला आणि मंजूर करून घेतला. तो प्रस्ताव काय होता? बापाच्या प्रॉपर्टीमध्ये मुलाला हिस्सा असतो. आम्ही चर्चा केली, मुलीला का द्यायचं नाही? बापाची इस्टेट अशी उद्या 10 एकर जमीन त्याला असते, त्यांनी मुलाला ती दिली. माझं म्हणजे मुलाला द्या, पण मुलीला सुद्धा द्या. आणि बापाच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीला हिस्सा द्यायच्या संबंधीचा प्रश्न आहे, तो आम्ही सोडवायचा निकाल घेतला आणि तो कायदा करायला सांगितला. मंत्रिमंडळात मुख्यमंत्रीच म्हणतो, त्यामुळं कुणी नाही म्हणलं नाही. कायदा गेला विधानसभेत, अधिवेशन चालू होतं. मी थांबलो 6-7 वाजेपर्यंत, पण चर्चा चालूच होती. मी घरी गेलो, एका मंत्र्यांना सांगितलं की हा कायदा आज 10 वाजो, 11 वाजो, 12 वाजो रात्रीचे हा मंजूर करायचा. मी सांगून गेलो. 10-11 वाजता आमचे ज्येष्ठ मंत्री माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब, तुम्ही सांगितलं हा कायदा करायचा, पण लोक काय ऐकत नाहीत. म्हणजे लोक ऐकत नाहीत म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय झाला, पक्षाचा निर्णय झाला, मुख्यमंत्र्यांची मान्यता झाली आणि असं होत का नाही? नाही म्हणजे ते काय होत नाही. म्हणजे कोण विरोध करतो? एक 2-3 लोक विरोध करत होते. त्यांना घेऊन या म्हणजे माझ्याकडे, आणि घेऊन आलेच ते माझ्याकडे. त्यांनी सांगितलं हा निर्णय हे बरोबर आहे, त्याचा बदल होणार नाही. आणि त्यांना मी सहजच विचारलं की तुमचा विरोध का? म्हणजे आमचा विरोध असा आहे, बापाच्या प्रॉपर्टीचा अधिकार मुलावर आहे, त्याचा असा मुली घ्यायला लागला आहे, तर आमच्या घरातच भांडणी होती. म्हणजे भांडण्याचं कारण काय? ती विचार तिचा वाटा घेईल, ती आणि तिचा नवरा बनून कसते किंवा आणखीन काय करते, हा तिचा अधिकार आहे. आणि त्यांना मी सहजच विचारलं, तुमच्या घरात मुलं किती आहे, तुम्ही किती? त्याने मला 3 मुलगे आहेत.
म्हणजे उद्या तुझ्या 3 मुलग्यांचं लग्न झालं आणि त्या सून तुझ्या घरात येणार, तिच्या बापाची असली तर तिचा वारसा तिलाही मिळेल, तुला बायकोही मिळाली, बायकोची इस्टेटही मिळाली. हां म्हणजे हे बरं आहे, हे आमच्या काही लक्षात आले नाही, आमचा विरोध नाही, अशी तो कायदा झाला. तर अशा अनेक विकासाच्या दृष्टीनं, सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीनं सत्तेचा वापर करायचा असतो हे सूत्र महाराष्ट्रामध्ये दाखवलं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण या महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर पहिला मुख्यमंत्री जो महाराष्ट्राला मिळाला, ज्यांचं नाव यशवंतराव चव्हाण आहे, त्यांनी एक दिशा दाखवली आणि त्या दिशेनं जायचं सूत्र आम्ही लोकांनी मिळून त्या पद्धतीने आम्ही आज राज्यामध्ये काम करतो. आता निवडणुका आली, आम्ही लोकांनी दिल्लीमध्ये बसून काही कार्यक्रम ठरवले. मतं कशासाठी मागायची? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हे संघटन आम्ही स्थापन केले आणि त्याच्यामध्ये माझे लोक सारखी चिठी पाठवत आहेत की विवाहाला उशीर होईल, विवाहाला उशीर होईल. मी जाईन म्हणजे कोणाची गाडी घेऊन जाईल, कोणाची मोटरसायकल घेऊन जाऊन देऊ. आता काय त्याची चिंता करू नका, पाहिजेचं सांगा, जितकं थांबता येईल तेव्हा थांबा, नाही जायची वेळ असली तर जा, हिचं काय मला अडचण येणार. तर त्याच्यामध्ये महिलांचा फक्त निर्माण देत होतो. आम्ही महाविकास आघाडीच्या विषयाने 3-4 गोष्टी हातात घेतो. पहिली गोष्ट महिलांची, एक महालक्ष्मी योजना नावाची महिला योजना काढतो. त्याच्यामध्ये दर महिन्याला महिलांना 3,000 रुपये, तसंच महिलांना आणि मुलींना एसटीचा प्रवास फुकट, हा निर्णय आम्ही घेऊ इच्छितो. दुसरा विचार आम्ही करतो आज शेतकऱ्यांच्या उद्देशाने. मागं एकदा देशाची सत्ता माझ्याकडे होती घर शेती खताची, त्यावेळेला मी 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं होतं. नुसतं कर्ज माफ केलं नाही, त्या काळात 12% व्याजाचा दर होता. तो व्याजावरून 6 वर आणला, 6 वरला 3 आणला. आणि ज्या बँकांची स्थिती चांगली आहे आणि वेळा पैसे बसतात तिथं 0% आणलं, पहिले बँक त्याला अपवाद नाही. आता हे झालं महाराष्ट्रात होतं. आता देशासाठी काय करता येईल आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत निकाल घेऊ इच्छितो की शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांचं कर्ज माफ करायचं आणि जे वेगळे भरतात त्याला 50,000 एक प्रकारचं प्रोत्साहन द्यायचं. राज्यात बदललं मग येऊन भेटतात की राज्यात बदली केली, आता जिल्ह्यात करा, जिल्ह्यात केली तर म्हणतात तालुक्यात करा, आणि तालुक्यात केल्याच्या नंतर म्हणतात गावाच्या जवळ. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की आजच्या तरुण पिढीला जर बेकारीच्या संकटातून मुक्त व्हायचं असेल तर या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे कष्ट करणं, घाम घालणं, संपत्ती मिळणं आणि प्रपंच चालवणं याची तयारी करून ठेवली आहे, ही त्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही 4,000 रुपये दिवस म्हणतो, पण त्यावर कुठेही नोकरीची तयारी त्या सर्वांनी केली पाहिजे याबद्दलचा विचार हा त्याच्यामध्ये आहे. आणि शेवटचा मुद्दा आम्ही त्याच्यात घेतो. काय घेतो? 25 लाख रुपयांपर्यंतचा प्रत्येक माणसाचा आरोग्याचा विमा उचलायचा. आज माणूस आजारी झाला, हॉस्पिटलमध्ये गेला, तो हॉस्पिटल चांगली नाही, ते लेबर करतात, पण नंतर मी हातात येतं डॉक्टरचं किंवा हॉस्पिटलचं की तो माणूस तुला आजारी करावा. आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय की या राज्याच्या प्रत्येक नागरिकाचा आरोग्याचा 25 लाख रुपयेपर्यंतचा विमा उतरायचा. विम्याची रक्कम सरकारने भरायची
आणि कधीही त्याला आजार आला, अपघात झाला, त्याची 100% खर्चाची जबाबदारी विमा कंपनी घेईल आणि त्याची सुटका त्या औषध होईल. त्यासाठी लागणारी औषधं ही त्याला मोफत द्यायची. हे कार्यक्रम आम्ही हातात घेऊ इच्छितो. आम्ही सगळ्यांनी बसून ह्या कार्यक्रमाचा विचार आणि आम्हाला करायचं आहे. पण आम्ही कधी करू शकू? राज्य चालवायचा अधिकार पाहिजे. तो अधिकार नसता याची एक गोष्ट करता येईल. तो अधिकार नसता या सगळ्या गोष्टी करता येतील. आणि तो अधिकार द्यायचा असेल तर तुमची जबाबदारी. कोण अधिकार द्यायला? वचन टाकली पाहिजे, वचन लावले पाहिजे. आम्ही सांगतो तिथं ते वचन लावा. आज आम्ही ठिकठिकाणी सांगतोय की तुतारी फुकणारा माणूस तुम्ही त्याच्या पुढचं वचन लावा. महाराष्ट्रात बहुमत द्या. ते बहुमत आम्हाला एकट्याच द्यायसाठी मिळत नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे, राहुल गांधींच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस पक्ष आहे, आपल्या लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि छोटे मोठे पक्ष आहेत. या सगळ्या पक्षांना तुमची शक्ती मिळाली पाहिजे, पाठिंबा मिळाला पाहिजे, तरच या गोष्टी करता येतील. आणि त्या संबंधीची आज आम्ही तयारी करून ठेवलेली आहे. उद्याच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही कसे निर्णय घेताय आणि त्याची वसुली झाल्याच्या नंतर कसं चित्र महाराष्ट्रात तयार होतं आहे ह्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि त्याच्यासाठी तुमची मदत हवी आहे. असा प्रश्न आली स्थानिक अलीकडच्या काळामध्ये या तालुक्याच्याबद्दल बाहेर बरीच चर्चा. एकेकाळी हा तालुका दुष्काळी तालुका. मी स्वतः अनेकदा आलो आहे, आमदार होतो तेव्हा. आणि इथं सुरुवातीला शामकान मोरे नावाचे ग्रस्त आमदार होते. नव्या लोकांना माहीत नसेल, कदाचित जुना एखादं कोणी असेल तर त्याला माहीत असेल. शामकान मोरे लाल टोपी असायची, लाल टोपी असायची. आणि त्याच्यानंतर रावसाहेब झाले. त्या सगळ्या काळामध्ये इथं आलं की पहिली चर्चा व्हायची दुष्काळच्यासाठी काम द्या. दुष्काळी कामाच्या दुसरी काही मागणीच असायची, कारण पाण्याचाच खर्चा नव्हता. आणि लोकांनी त्या संकटाच्या काळामध्ये कष्ट केले, घाम वाळला आणि आपलं प्रपंच चालवला. आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता आली. प्रमुख लोक सगळ्यांनी बसलो आणि पाण्याचं दुखणं सोडवल्याशिवाय हा तालुका सुधारला नाही. ही गोष्ट आम्ही लोकांनी स्वीकारली. वरच्या भागात अनेक धरणं बांधली. त्या धरणांचं पाणी इथे याची व्यवस्था केली. आता माझ्या लक्षात नाही, पण 60% तरी वागायचं असेल. 85% राज्यात नंबर. राज्यामध्ये एक नंबरचा 85% वागाय आज इथे आहे. मी जेव्हा आमदार झालो, मंत्री झालो, तेव्हा बारामतीला 27% वागायचं आणि तुम्ही 85. आता जवळ झाला. पण ठीक आहे, फार वर्ष सोसलं त्यामुळे 85% मिळालं याचा आनंद सगळ्यांना. शेती सुधारली. व्यवसाय मिळून बाकीच्या लोकांनी कारखानदारी काढली. आणखीन काही कारखाने निघाले. शेतीवर संस्था व्यवसाय करणं योग्य नाही. मी नेहमी सांगतो, 2 मुलं असली तर एकाने शेती करावी, दुसऱ्याने उद्योगधंद्यात कुठे ना कुठे काम करावं. प्रश्न आला उद्योगधंदे आणायचे कसे. मला असंच एक दिवशी नगरवरलं पुण्यात चाललं होतं. घोषणाजी आलो. आमचे एक सहकारी होते, आता हयाच नाही, त्यांचं नाव बापूसाहेब ठेके. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांना मी गाडीत घेतलं घोषणाजीला. आणि पुण्यात असताना आम्ही रांजणगावच्या तिथे गेलो. मी गाडी थांबवायला लावली आणि रांजणगावच्या तिथे समोर जमीन होती, सगळी फलीक. बापूसाहेबांना विचारलं, ही जमीन कोणाची? त्यांनी आमच्याच भागातल्या लोकांची. म्हणजे ती जमीन देतील का? त्यावेळी कशासाठी?
माझ्या डोक्यात आहे की इथे औद्योगिक उभारणीच्यासाठी काहीतरी सुविधा झाली ते निर्देशित म्हणजे काय झाले जमिनीचा दुसऱ्या दिवशी बैठक बोलली लोक म्हणजे 5,000 रुपये कमीत कमी मिळाले पाहिजे मी कलेक्टरला पाठवलं होतं ते कलेक्टरनी मला कळवलं लोक म्हणतात 5,000 म्हणजे एकही 5,000 तेवढे मागतात तेवढे द्यायला असतील म्हणजे त्यांनी जाहीर करा की 10,000 रुपये लावली 10,000 रुपये लावलेला 8 दिवसात ह्या जमीन मिळाली आणि असाच असताना तिथं बघतो ही गावची जमीन एक वर्ष पीक होतं तिथं कोणतं कुसळ ते कुसळाचं पीक असलेली जमीन आता कळत नाही तिथं असे कारखाने झाले कोणाचे झालेत काय झालेत कशाचं काही पत्ता नाही पण त्या हाताला काम झालं मला आनंद आहे की या तालुक्याचा चेहरा बदलतो शेती सुधारली दुधाचा धंदा वाढला साखर कारखानदारी झाली औद्योगिक वसाहत झाली अनेक गोष्टी झाल्या त्या सगळ्या गोष्टीचा या तालुक्याचा चेहरा बदलतोय याचा आम्हाला लोकांना आनंद आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एका गोष्टीचं आहे की अलीकडच्या काळामध्ये इथल्या सगळ्या कामाची जबाबदारी अशोकरावच्या खांद्यावर गेली आणि त्या दोघांनी लक्षात आलं दोघं कोण या दोघांनी ज्या पद्धतीनं काम केलं आणि करतायत आम्हाला लोकांच्या कुठलीही अडचण नाही शिरूर तालुक्याची चिंताच करायची इथल्या लोकांचा पाठिंबा आहे त्याच्यावर काळजीच करायची काळजी आम्हाला फक्त एकच करायला लागते काही माणसं बाहेर न्यायचं आणि सांगतात कसा आकार करण्यात चालू होतो हे बघतो मागची लोकसभेची निवडणूक आली आमचे पोहे उमेदवार होते ते भाषणं चांगली देतात आमच्या एका नेत्याने सांगितलं निवडून येतो ते ओळखतो मी आम्हाला यायचे असं म्हणले पोहेंच्याबद्दल असं म्हणले त्या मतदारसंघाच्या तुमच्या सखत लोकांनी जबाबदारी घेतली आणि वर्षाचा विक्रम करून लाखो वर्षांनी कोणी तिथे निवडून आली आज तुमच्या पुढे दोन गोष्टी आहेत शिरूर तालुका हा नुसता शिरूर नाही त्याला हवेलीचा सुद्धा भाग आहे आणि त्या हवेलीचा जो भाग आहे त्या ठिकाणची कारखानदारी उत्तम होती विज्ञानांच्यासारखं एक दुसरा गांधीवादी यांचं नेतृत्व होतं अण्णासाहेब होमरांच्यासारखं एका स्वच्छ माणसाचं नेतृत्व होतं आजूबाजूला नागरीकरण झालं नागरीकरणाच्या वेळेस उसाचं क्षेत्र कमी झालं उसाचं क्षेत्र नदीच्या तुमच्या बाजूला आलं त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम तो कारखाना हा अडचणी चालला आणि बंद पडला आणि तुमच्याकडे सुद्धा दुसरं कारण होतं सरकारच्या वतीनं कारखाने चालू ठेवण्याच्यासाठी जी आर्थिक मदत होती ती महाराष्ट्रात सगळ्या कारखान्याला वरून मंजूर केली त्याच्यामध्ये तुमच्या कारखान्याचं सुद्धा नाव होतं तुमच्या कारखान्यात सुद्धा रक्कम मंजूर झाली पैसे दिल्लीने मंजूर केले ते दिल्लीवरून येतात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्याची फक्त मान्यता घ्यायची असते पैसे दिले कोणी NCDC नावाची संघटना आहे ज्याचा 10 वर्ष मी अध्यक्ष होतो त्या संस्थेने पैसे दिले ते पैसे खाली आले आज महाराष्ट्र सरकारच्याकडं ती रक्कम होती ती काही तुमच्या कारखान्याची एकट्याचीच नव्हती आणि ती अर्ध्या कारखान्याची होती त्या अर्ध्या कारखान्याचे पैसे दिले
त्यांचे कारखाने चालू झाले, पण शिरूर तालुक्यातला हा कारखाना, शिरूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी काढलेला कारखाना, पैसे असून पैसे मंजूर होऊन काही लोकांनी ती रक्कम थांबवली. माणूस जेव्हा सत्तेमध्ये येतो त्यावेळेला त्या सत्तेचा उपयोग लोकांचे संसार फुलवण्यासाठी करायचा असतो, लोकांना मदत कशी करता येईल त्यासाठी करायचं. हल्ली महाराष्ट्रामध्ये जे लोक आहेत त्यांनी निकाल काय घेतला, कारखान्याला पैसे मंजूर झाले ते त्यांना द्यायचेच नाही आणि कारखाना चालू करून द्यायचा. मी स्वतः बँकेची बैठक बोललो, असं काय होते मुख्यमंत्रीकडे पण नाही, ते नंतर पहिल्यांदा बँकेची मिटिंग बोलवली, मुख्यमंत्र्यांच्या आपलं बँकेची बैठक बोलवल्याच्या नंतर त्यांना विचारलं की सुरूची केस कशी आहे. त्याने केस चांगली आहे, पैसे देता येईल का? हो म्हणजे देता येईल. म्हणजे नक्की? त्याने तुम्ही चिंताच करू नका, सुरूपेक्षा जास्त अडचणीत असलेल्या 6 कारखान्यांना आम्ही पैसे दिले, इथं काहीच अडचण नाही. म्हणजे काहीच अडचण नाही म्हणता, पैसे का देत? त्याने एक अडचण आहे. म्हणजे काय? त्याने राज्य सरकारने अडवले, म्हणजे पैसे आले, लँड तयार आहे, तुमचा ऊस तयार आहे, कारखाना चालवायची सगळी तयारी आहे आणि पैसे असताना पैसे देत नाही. शेवटी सत्ता ही लोकांना अडवण्यासाठी करायची असते तर त्यांचे संसार फुलवण्यासाठी करायचे आणि ते त्या ठिकाणी झालं. हे ज्यावेळेस ऐकलं मी तर मी अशोकरावांना सांगितलं त्याला मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊ. मी स्वतः त्यांच्यावर मुख्यमंत्री गेलो, त्यांना सांगितलं हे असं असं आहे, हे योग्य आहे का? त्यावेळी अजिबात योग्य नाही. म्हणजे आम्ही निकाल द्या, त्याच्यावरची स्थगिती उठवा, पैसे मोकळे करा. नाही म्हणजे माझी अडचण आहे. अरे म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री, राज्याचा अधिकार तुमचा, पैसे मंजूर झाले, दिल्लीच्या सरकारी, तुम्हाला फक्त खाली फासायचे, त्याच्यात अडचण नाही. म्हणजे माझी फार अडचण आहे, तुम्ही समजून घ्या. आणि काय समजून घ्या? पैसे असताना घेतले समजून घ्या. त्यांनी सांगितलं मला देणं शक्य नाही. माझ्या खात्री मला कळलं की यांना कोणतंही दम दिलेलं दिसतं. असं दम देणारा कोण? आम्ही जे बघितलं की मुख्यमंत्र्याला कोणते दम दिलेले दिसतंय. हे पैसे मंजूर करायचे नाही, आम्ही द्यायचे नाही. की विचारा आमचा एकनाथ, त्याला काय झालं कोणाचं पण शांत राहील. मला फक्त सांगितलं समजून घ्या. आणि काय समजून घ्या? समजून घेतलं असं पाहिजे. उद्याच्या 18 तारखेच्या निवडणुकीला मतं द्या, मतांनी यांना विजय करा. आणि हेच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी हिंडतोय, ठिकठिकाणी लोकांना असे सांगतोय. मला साधारणतः लोकांशी बोलल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात येते की लोकांनी निर्णय घेतला. निर्णय काय घेतला? महाराष्ट्रात सत्ता फायदा करायची. महाराष्ट्राची सत्ता आणि त्या लोकांच्या हातात द्यायची. आणि हा निकाल उद्याचा योग्य पद्धतीने लावला. सत्ता येण्याच्यासाठी कुठला अडथळा केला तर मी तुम्हाला खात्री देतो काय वाचन ते करू. आणि सरकार तुम्ही आणल्याच्या नंतर, मतदान केल्याच्या नंतर, उद्याच्या निवडणुकीच्या नंतर हे पैसे कसे थांबतात हे बघितलं जाईल. ते पैसे दिले जातील, कारखान्याचं थोडं मान काम आहे ते केलं जाईल आणि तुमचा ऊस हा व्यवसाय व्हावा. सरकारी साखर कारखान्यामध्ये गावभासाठी जाईल, याची काळजी ही घेतली जाईल. त्यासाठी तुमचे सर्वांचे होईल. आणि हा सगळा काळ एकत्र राहून
आपल्याला व्यक्तिगत काही नको. जे करायचं ते लोकांच्यासाठी करायचं, जे करायचं ते सत्यावर आधारित हे करायचे. आणि ते करण्याच्यासाठी आम्ही होत असेल तर जागृत होऊन मताचा अधिकार योग्य पद्धतीने हा होण्याला पाहिजे. आणि तेच काम उद्याच्या अर्थासाठी करा असं करून लिहिलेलं माझी खात्री आहे की चित्र बदलायला काही अडचण येणार आहे. आज वर्णन फिरताची दोघे खरं म्हणजे तर मागे एकदा मी बोललो होतो या पद्धतीने सुजाताचंही काम करतात. माझ्या खूप मनात येतं की अशोकरावाला थांबवावं, सुजाताचा लक्ष काय सांगितलं ना अग्निवार ठीक आहे. अग्निवार त्याचा चेष्टेचा भाग सोडून द्या. आपलं भाग्य की अहोरात्र फती त्यांचे चिरंजीव सगळं घर आज शिरूर तालुक्याच्या भल्याच्यासाठी कष्ट करतायत. कितीही संकट यावं, कितीही दमलत येईल, नाही त्या गोष्टी ऐकायला लागल्यात अशी स्थिती येऊ तरीसुद्धा तुमच्याशी पक्षाची नेतृत्वाची बांधिलकी सोडली नाही. आणि ती बांधिलकी ज्यांनी कायम ठेवली त्याच्यावरची साथ आम्हाला लोकांच्या सोडून कधी सुखी जाणार नाही. कसाही काळाला तर आपण जीवाला जीव देणार आहोत. तुम्ही लोकांनी मला अक्षरशः हजारोने मतं दिली. मी मतं मागायला आलो नाही. कधीच एक दोन होतं नाहीच ना. लोकसभा इथं लढलं होतं ना. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीला एखाद दुसरी सभा पण ढिगाणी मतं आणि ढिगाणी मतं कोणली तर शिरूर तालुक्याच्या जनतेने दिली ती गोष्ट मी कधी विसरणार नाही. आपण मोठ्या संख्येने चालला काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची चर्चा मी असता करत नाही. निवडणूक होऊन द्या, अशोकरांना बोलू, तुमच्याच्या प्रमुख सहकार्यांना बोलू आणि इतरही काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करून या निर्णयाचा एक अत्यंत प्रगत हाताला काम देणारा उत्तम शेती करून यशस्वी होणारा हा महान हा तालुका आहे. ही स्थिती आपण निर्माण करू एवढंच या ठिकाणी सांगतो. पुढच्या काळाने जायला परवानगी घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.